नमस्कार. आज वास्तुशास्त्रावरती हा व्हिडिओ होतो. वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याचशा मिथ्स आहेत, ज्या अंधविश्वास आहेत. कारण मी आमच्या गावामध्येच परवा व्हिजिटसाठी गेलो होतो. तर तिथं अशी चर्चा होती की शौचालयाचं तोंड पूर्वेला नसायला पाहिजे. आणि पूर्वेला तोंड आलं होतं आणि ते मोडून काढायला तयार झाले होते. तर शौचालयाचं तोंड पूर्वेला नसायला पाहिजे याच्यामागचं कारण, याच्यामागचं लॉजिक काय आहे? पूर्वेला तोंड नसलं पाहिजे, दक्षिणला तोंड नसलं पाहिजे, फक्त उत्तर दिशेला तोंड असावं सगळ्यात बेस्ट आहे, असे एक कल्पना आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये. कारण ही जी कल्पना आहे ना, ही पूर्वीपासून चालत आली. आमचे आजोबा आमचे वडील आजोबा यांच्यापासून चालत आले की पूर्वेला तोंड नसलं पाहिजे. का? कारण लॉजिक काहीच नाही. तर मला जे वाटतं ते लॉजिक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. पूर्वेला तोंड का नसलं पाहिजे? कारण ज्यावेळी आमचे वडील आमचे आजोबा त्यांच्या काळामध्ये शौचालयाची पद्धत नव्हती कोणत्याही घरामध्ये, त्यावेळी लोक शौचालयासाठी उघड्या रानावरती जात होते आणि तिथं पूर्वेला तोंड करून ते बसत नव्हते. कारण सूर्योदय झाल्यानंतर जो काय प्रकाश पडणार होता, तो प्रकाश कदाचित त्यांच्या अंगावरती येईल किंवा ती व्यक्ती दिसेल लोकांना, याच्यामुळे ते पूर्वेला तोंड करत नव्हते. ही एक कल्पना असू शकते असं मला वाटतं. दुसरं, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लॉजिक नाही आहे किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सायन्स नाही आहे. जर तुम्ही सायन्सचा विचार करायला गेलात तर टॉयलेटच मुळात डिस्पोजल आहे. जे तुम्ही ज्या डायरेक्शनला टॉयलेट जाईल त्या डायरेक्शनचे गुणधर्म नष्ट होतात, डिस्पोज होतात, तुमच्या लाईफमधून निघून जातात. एक्झाम्पल, नॉर्थला टॉयलेट आले, नॉर्थला ऑपॉर्च्युनिटी, पैसा, इन्कम गुणधर्म येतो. तिथे टॉयलेट आलास तर ते तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. साऊथ वेस्टला टॉयलेट आले तर साऊथ वेस्टचं जे काही गुणधर्म आहेत, रिलेशनशिप असेल, स्किल असेल, तुमच्यामधलं रिलेशनशिप असेल, ते डिस्पोज होईल. घरामध्ये भांडण तंटा होऊ शकतो, बऱ्याच गोष्टी रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तिथं तुम्हाला कधीही टॉयलेट नसायला पाहिजे. असेल तर तुम्ही ब्रासची स्ट्रीप टॉयलेटच्या भोवती, सीटच्या भोवती लावू शकता आणि ती रेमेडी करून तुम्ही ते टॉयलेट यूज करू शकता. कोणताही प्रॉब्लेम तिथं येणार नाही. हे फक्त मिथ आहे की पूर्वेला तोंड नसलं पाहिजे, पश्चिमेला तोंड नसलं पाहिजे, उत्तरेला तोंड असायला पाहिजे. कारण चारही बाजूला देवता अवेलेबल आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही तोंड केलं तर कुठे ना कुठे देवता असतात. ठीक आहे. तर हे फक्त मिथ आहे.